हाय हॅलो नमस्कार, मी नेहा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आत्ता माझ्या घरातले सगळे कामावरलेले आहेत। विवानला देखील मी डे केअरला सोडलं आहे। माझा ब्रेकफास्ट झाला आणि जस्ट आत्ता मी भाजी आणण्यासाठी चालले होते। तर माझ्या डोक्यात एक विचार आला की काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात। तर आता तुम्ही म्हणाल की नक्की काय गोष्टी आहेत। तर सुरुवातीला म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं तर प्लॅनिंग म्हणजे काय हे मला अजिबातच माहिती नव्हतं। कारण माझं संपूर्ण शिक्षण जे झालं किंवा मी इंजिनिअरिंगसाठी बाहेर राहिले, MBA साठी बाहेर राहिले, तर माझं आणि स्वयंपाकाचा हा फारसा संबंध आला नाही। कारण माझ्या आईला असं वाटत होतं की माझ्या मुलींनी शिकलं पाहिजे आणि अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं करिअर चांगलं होईल। आणि या सगळ्यामध्ये तिला असं वाटायचं की हां, म्हणजे ही मुलगी बाईच्याच जन्माला आली आहे तर हे कधी ना कधी तर तिला करायचंच आहे। तर त्याची सुरुवात इतक्या लहान वयात नको व्हायला। तर ह्या गोष्टींमुळे झालं असं की ॲक्च्युली घरच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे मला फार उशिरा कळलं किंवा ते मी फार उशिरा शिकले असं म्हणेन। तर माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी आता भाजी आणण्यासाठी चालले होते, तर म्हटलं काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात की मी एक्झॅक्टली कशा पद्धतीने हे प्लॅन आउट करते। तर सगळ्यात पहिल्यांदा जसं मी मागे एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता की मी शक्यतो माझा आणि माझ्या हस्बंडचा असा विचार आहे की फ्रीज कमीत कमी आपण वापरला पाहिजे किंवा त्याचा वापर मर्यादेपेक्षा जास्त नाही झाला पाहिजे। त्यामुळे मी शक्यतो काय करते की 3 दिवसाच्याच किंवा 2 दिवसांच्याच भाज्या मी फक्त फ्रीजला स्टोअर करते। आणि मार्केट जवळ असल्यामुळे मला जाता येतं, पण काही वेळेला काय होतं की विवान जर घरी असेल तर मग मला अजिबातच जाता येत नाही। आणि ज्यांच्याकडून आम्ही भाजी मागवतो ना, तर त्यांचं कसं होतं की त्यांच्या इथे गर्दी खूप असते आणि मी जेव्हा लिस्ट पाठवते ना, तेव्हा पटकन ते चांगल्या ज्या असतील किंवा त्यांच्या हाताला ज्या येतील त्या भाज्या ते पाठवून देतात। तर काही वेळेला त्यातल्या खराबसुद्धा निघतात। त्यामुळे शक्यतो मी हे प्रेफर करते की मी स्वतः जाऊन त्या भाज्या घेऊन येईन। तर मी शक्यतो 3 दिवसाचा प्लॅन करते, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ। तर हे प्लॅन करत असताना मी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या काय लक्षात ठेवते। सगळ्यात पहिली गोष्ट की जर मी 3 दिवसाच्या भाज्यांचा प्लॅन करते तर सगळ्यात पहिल्यांदा मी कॅलेंडर चेक करते की येत्या 2-3 दिवसामध्ये काही सण उत्सव आहेत का, किंवा काही एखादा स्पेशल डे आहे का ज्या दिवशी आपल्याला विशेष काहीतरी बनवायचं आहे। मग ते बनवायचं असेल तर तो मेन्यू काय, तर त्याच्या कॅलेंडरच्या अकॉर्डिंग मी सगळं माझं प्लॅन करत असते। त्यामुळे होतं काय की कॅलेंडर बघितल्यानंतर मी जेव्हा सपोज आत्ता सोमवार, मंगळवार, बुधवार मला 3 दिवसाचा प्लॅन करायचा आहे, तर मग सकाळ संध्याकाळी कुठली भाजी करायची आहे। मग ती भाजी बनवण्यासाठी काही वेळेला आपण वाटणातली बनवतो, तर त्या वाटणासाठी जे लागणारं साहित्य आहे ते अवेलेबल आहे का, तर त्याची पण लिस्ट बनवते। त्यामुळे काय होतं की ही लिस्ट बनवल्यामुळं एकाच फेरीत आपण सगळं सामान घेऊन येऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सारख्या फेऱ्या होत नाहीत आणि त्यामध्ये जो वेळ इन्व्हेस्ट होतो किंवा आपलं जाण्या येण्याचा जो वेळ खर्च होतो म्हणा, किंवा त्याच्यासाठी आपण व्हेइकल वापरत असलो तर त्याचाही खर्च होतो। आणि शिवाय काय होतं की जेव्हा लहान बाळ घरी असतं ना, तर त्याला सोडून जाणं किंवा मग त्याच्या सगळ्या झोपेवरती किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीजवरती आपलं काम शेड्यूल करणं हे फार क्रिटिकल जातं। आणि स्पेशली कोणाला की जे हजबंड वाईफच आहेत घरी, तर माझं असं होतं की मी दिवसभर घरी राहते आणि मिस्टर जे आहेत ते संध्याकाळी येतात। काही वेळांना त्यांना यायला खूप उशीर होता आणि मग असं होतं की विवानची झोपायची वेळ आणि माझ्या मिस्टरांची यायची वेळ एकच होते। मग त्याला झोपेपर्यंत खूप उशीर होतो, मग नंतर भाजी आणायला जायला वेळ मिळत नाही, अशी बरीचशी कारणं होतात आणि मग त्याच्यामुळे चिडचिड होते। मग परत प्रत्येक दिवशी तोच प्रश्न की आज मी भाजीला काय बनवू, मग ती भाजी रिपीट झाली तर मग घरच्यांचं पण असं होतं की रिपीट होत आहेत भाज्या, राईट। तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आणि मेंटल पीस राहण्यासाठी मी हे सगळं प्लॅनिंग करते। तर हे प्लॅनिंग करताना आता मी तुम्हाला जसं सांगितलं ते दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक महत्त्वाची की जर मी त्याच्यामध्ये पालेभाज्या इन्क्लूड केल्या असतील तर पालेभाज्या शक्यतो मी ज्या दिवशी आणते त्याच दिवशी करते। त्या अजिबात मी जास्त फ्रीजला स्टोअर करायच्या भानगडीत पडत नाही। कारण काय होतं, थोडे दिवस 1-2-3 दिवस जरी राहिलं ना, लगेच त्याला पाणी सुटायला लागतं, मॉइश्चर पकडतं आणि मग ते खराब होऊन जातं। तर तुम्ही पण ही काळजी घ्या की जर पालेभाजी आणली असेल तर त्या दिवशी तुम्ही करा, जेणेकरून काय होईल की त्यातलं जीवनसत्व पण आपल्याला मिळेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं वाया गेलं तर आपल्या मनाला खूप लागतं, तर तसंही काही होणार नाही। तर मी आता तुमच्यासोबत शेअर करेन की ह्या कशा पद्धतीनं मी करते। त्यानंतर मला आणखीन एक गोष्ट शेअर करायची होती की फ्रीजमध्ये आपण जेव्हा भाज्या ऑर्गनाईज करतो तर त्याच्यासाठी मी काही ऑर्गनायझर्स मागवले आहेत। तर ते मला खूप छान मिळाले आणि ते साधारणतः मी आता 7-8 महिने वापरते आहे, तर मला त्याचा चांगला बेनिफिट झाला। हां, 1-2 एक्सपिरियन्सेस असे आले, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, जेणेकरून तुमचीही भाज्या तुम्हाला जर स्टोअर करायच्या असतील तर तुम्ही करू शकता।
तर मला नाही असं वाटत की मी खूप काहीतरी वेगळी टिप सांगितलेली आहे, माझ्यापेक्षा काही एक्सपर्ट देखील असतील, तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी जस्ट माझा एक अनुभव शेअर केला. कदाचित माझ्यासारखं कोणी असेल की ज्यांचं आयुष्य फक्त अभ्यास 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 आणि जॉब याच्यामध्ये गेलं असेल आणि नव्याने संसाराची सुरुवात करत असतील किंवा नव्यानेच ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतील, तर त्यांना कुठेतरी थोडाफार एक क्लू मिळेल किंवा थोडीफार मदत होईल या उद्देशाने मी हा व्हिडिओ करते आहे. तुम्हाला याच्यापेक्षा काही वेगळ्या टिप माहिती असतील तर त्याही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी नक्कीच माझा जेव्हा पुढचा व्हिडिओ करेन त्यामध्ये त्या इन्क्लूड करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर मी जेव्हा मार्केटमध्ये पोहोचली ना, तर नुकतीच त्यांची बहुतेक गाडी आली होती, कारण कार्टमधून सामान त्यांनी बाजूला काढलंच नव्हतं. तर माझी भाजी घेतली आणि थोडीशी बाकीची शॉपिंग होती ती केली आणि मी घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे भाजी मी किचन ओट्यावरती नेऊन ठेवली, कारण तिथं ठेवली ना की मग हे काम करायचं हे माझ्या नेहमी लक्षात राहतं. तर सगळ्यात आधी आता मी विवानचा खाऊ बनवत होती, कारण त्याला आणायला जायची वेळ झाली होती. तो 2ला आल्यानंतर जनरली झोपतो, तर त्याच्या आधीच मी त्याचा खाऊ बनवून ठेवते. आलं की त्याला खायला घालायचं आणि झोपवायचं. तर आता तो झोपला होता. इथं मी भाज्या ज्या आणल्या होत्या त्या नीट केल्या. सगळ्यात पहिली तर कोथिंबीर खराब होती म्हणून ती स्वच्छ केली, निवडून घेतली आणि ह्या कंटेनरमध्ये ठेवली. त्यानंतर दुसरा जो कंटेनर आहे हा 3 सेग्रिगेशनचा आहे. यामध्ये आलं, लसूण आणि कढीपत्ता म्हणजे जे फोडणीचं सामान आहे ते मी याच्यातच ठेवते. हे एकदा काढलं की आपलं काम होऊन जातं. त्यानंतर फ्लॉवर पण, तर फ्लॉवरमध्ये बऱ्याच वेळेला आळ्या असतात, तर मी शक्यतो फ्लॉवर आणल्यानंतर तो स्वच्छ करूनच म्हणजे असं नीट करून कंटेनरमध्ये भरून ठेवते. आणि ज्या वेळेला मला वापरायचं आहे त्यावेळेला मी मग थोडंसं गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ घालून ते उकळून मगच तो वापरत असते. तर फ्लॉवर हा स्वच्छ होता, तर ह्याचे छोटे छोटे पार्ट करून मी त्या कंटेनरमध्ये ठेवून टाकला. तर आता थोडं गोष्टी माझ्या झाल्या होत्या. आता हा आणखीन एक कंटेनर आहे, तर याच्यामध्ये मी टोमॅटो म्हणजे हा 3 सेग्रिगेशनचा आहे, तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या ठेवू शकता. तर इथं मी पहिल्यांदा गवार ठेवली. तर हे जे कंटेनर्स आहेत हे थोडे याला मॉइश्चर पकडलं होतं म्हणून मी ते पुसून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक टिश्यू पेपर टाकला बॉटमला आणि त्याच्यामध्ये गवार, वांगी आणि टोमॅटो हे सगळं मी याच्यामध्ये ठेवून टाकलं. तर हे कंटेनर्स जे आहेत हे मी मिशोवरून मागवलं होते. हा कंटेनर तर माझं 2-3 वर्ष जुना आहे. बाकीचे जे कंटेनर होते हे 7-8 महिन्यापूर्वीच मी घेतले होते, पण हे अतिशय अफोर्डेबल प्राईसमध्ये मला मिशोवरतीच मिळाले. तुम्ही सुद्धा चेकआउट केलं तरी चालेल. तर टोमॅटो जे आहे त्याचा देठाचा भाग खाली करून ठेवलात ना तर तो जास्त वेळ टिकतो. तर इथं सगळ्या माझ्या भाज्या ज्या मी आज आणल्या होत्या त्या मी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला एक त्याची झलक दाखवते की मी कशा पद्धतीने ते स्टोअर केलेल्या आहेत. याच्यामध्ये रॉकेट सायन्स अजिबात नाही आहे किंवा खूप काही मी आउट ऑफ द बॉक्स इन्फॉर्मेशन शेअर केले असं नाही आहे, पण एक थोडंसं मोटिवेशन देण्याचा माझा प्रयत्न आहे. तर ह्या भाज्या मी स्टोअर केलेल्या आहेत. तर ह्या 3 दिवसासाठीच्या भाज्या आहेत. तुम्हाला जर वाटलं कंप्लीट आठवड्याभराचं तुम्हाला करायचं आहे तर करू शकता, पण मला थोडंसं मिनिमम फ्रीज यूज करायचं आहे म्हणून मी 3-3 दिवसाचं स्टोअर करते. तर सगळे कंटेनर्स माझे भरून झाले होते. आता वेळ होती फ्रीजमध्ये ठेवण्याची, तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता याच्यानंतर जर सगळ्यात इम्पॉर्टंट काम होतं ते म्हणजे हे जे स्केड्यूल आहे हे करून ठेवणं, कारण हे जर केलं नाही ना तर भाज्या कुठल्या आणलेत कुठल्या नाही आपल्याला कळत नाही आणि मग त्या कधीतरी नंतर आपल्याला सापडतात जेव्हा त्या खराब होतात. तर अशा पद्धतीनं मी हे सगळं मेन्यू प्लॅन करून ठेवते. मराठीतून करते जेणेकरून माझ्या मेडला पण ते कळेल. आणि इथं चिकटवून दिलं की प्रत्येक दिवशी माझी जी मेड येते तीही चेक करते आणि त्याच्या अकॉर्डिंग जेवण बनवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओमधली कुठली गोष्ट आवडली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.